नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय संतापजनक अशी बातमी आपण पाहतोय जी थेट नागपुरातून समोर येते. नागपूर हिंसाचारादरम्यान एक अतिशय संतापजनक निंदनीय अशी घटना घडलेली आहे. ती म्हणजेच भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेतला आणि थेट महिलेच्या अब्रूवरतीच हात टाकलाय. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तिचा विनयभंग केल्याचीही खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला, तर दुसरीकडे एका महिला केअरटेकरला सुद्धा जमावानं मारहाण केलेली आहे. तिने साम टीव्हीशी बोलताना आपली आपबीती सांगितली आहे. होम पेशंट करायला आली होती ते हार्डे पेशंटकडे. आजींचं करून निघते म्हटलं मी, त्या गेटपाशी बोंबडे मुलं धावत आले आणि शिवीगाळ केली. तसंच मी आतून गेट लावलं. त्यांनी गोटे मारले धडाधड आणि समोरून कॅमेरे तोडले. समोरून आम्ही लाईट्स बंद केले आणि तिथे लपून बसलो होतो. मग त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली, त्याच्यावरती गोटेनी मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती, कारला आग लावली त्यांनी आणि कारचं धुवा पूर्ण आतमध्ये आला आणि माझं पेशंट जळता जीवहानी होण्यापेक्षा वाचलो आम्ही. 4 जण होतो आतमध्ये. जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांची वर्दी घेतण्यात आली. या संदर्भातील तक्रारी देखील आता नोंद करण्यात आली आहे. तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे. महिला कुठलीही असू द्या, वर्दीतली असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे. नागपूरला जी घटना घडली त्यानंतर तपासामध्ये आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग्समध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेता जे कोण दोषी आहेत त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल. दोषींना अजिबात सोडलं जाणार नाही. पोलिसांवरती हात उचलायची हिंमत होत असेल तर पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल, कायद्याचा धाक हा दाखवला जाईल आणि योग्य कायद्यारीत्याने त्यांच्यावरती कारवाईही केली जाईल. तर विरोधी पक्षातील लोकांनी आता कारवाईची मागणी केली आहे, तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कारवाई होईल असं आश्वासन दिलंय. त्यामुळे पाहावं लागणार आहे की नेमकं या घटनेत पुढचा तपास कसा होणार आहे. तुर्तास तरी बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. नागपूर शहरात 11 ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलाय आणि या भागातल्या 150 पेक्षा जास्त शाळा आजही बंद राहणार आहेत. मात्र शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज पालकांना उशिरा मिळाला, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत गेले पण त्यांना परत फिरावं लागलं. नागपुरात राड्यानंतर तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय. नागपुरात एकूण 11 ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे. तसंच जागोजागी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा थेट इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. यानंतर थेट बातमी बीडमधून आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल आता प्राप्त झालाय आणि या अहवालातून विकास बनसोडेच्या मृत्यूचं कारणही समोर आलंय. अति मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव झाला आणि शॉकमध्ये जाऊन विकासचा मृत्यू झालाय. विकासचा आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी इथल्या भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेम संबंध असल्याचा संशय होता आणि त्यातूनच 12 मार्चला त्याची हत्या झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून 2 जण फरार आहेत. तर यानंतर अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येते. अमरावती जिल्ह्यात केवळ 15 दिवसांमध्ये तब्बल 457 लोकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलाय. अमरावती शहरासहच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आहे आणि अशात आता गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यात कुत्रा चावा घेण्याच्या घटनेतही वाढ झाली आहे. त्यात ही धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. 15 दिवसांत 457 जणांना चावा घेतला गेलाय. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजच्या लसीचाही साठा कमी आहे. ही देखील एक दुसरी गंभीर बाब आहे आणि अशात आता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत. यानंतर पुन्हा टॉप 50 कडे वळतोय. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मुंबई महापालिकेचा
निवडणुका ऑक्टोबर नंतरच होण्याची शक्यता आहे, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टनं मे महिन्यात निकाल दिल्यानंतर तयारीसाठी वेळ लागणार आहे आणि म्हणून निवडणुका ऑक्टोबर नंतरच होतील. लवकरच पुण्याला 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणार आहेत. विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. मोठ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय कामाचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार आहे आणि याच प्रस्तावानुसार बारामती आणि आंबेगावात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं पद निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. अटकेच्या भीतीनं प्रशांत कोरटकर फरार झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रशांत कोरटकरनं आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यांनी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनाही धमकी दिली होती असा आरोप आहे. यासाठीच जामिनासाठी अर्ज त्यांनी केला होता, पण कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलाय आणि म्हणून आता कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होऊ शकते. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 12 दिवस उरलेत आणि या दिवसात 204 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट महावितरणनं ठेवलंय. गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीसहच चालू वीज बिल तातडीनं भरण्याचं आवाहन महावितरणनं केलंय. वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील 3रं विमानतळ उभारलं जात आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरती नुकतंच विमानाचं उड्डाण चाचणी देखील यशस्वी झाली आहे आणि हे विमानतळ लवकरच कार्यान्वित केलं जाणार आहे. आजपासून अंगणवाड्या सकाळी 8ला भरणार आहेत. राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय आणि म्हणून अंगणवाडीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत चिमुकल्यांना आता शैक्षणिक धड्यांसहच नाश्ता, पोषण आहार देखील मिळेल. 31 मे पर्यंत नवा आदेश लागू असेल तर 9 जून पासून पूर्वीचं वेळापत्रक लागू होईल. मुलं शाळेत जाण्याआधीच आता पालकांचीच परीक्षा होणार आहे. जून महिन्यात मुलांना प्रवेश मिळवण्यासाठीच आता पालकांना एप्रिलपासून कसोटी पार करावी लागणार आहे. पहिली प्रवेशासाठी 2 चाचणी मेळावे होतील आणि या मेळाव्यानंतर शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत केलं जाणार आहे. सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 9,300 रुपये झालाय, तर चांदीचा दर प्रति किलो 1,03,000. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 800 रुपये इतका झालाय. हे दोन्ही दर जीएसटी सह असून रुपयांमधील आतापर्यंतचे सर्वोच्च दर आहेत. बातमी राजकीय वर्तुळातून आहे. विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं तरी मंत्री सदस्यांची उपस्थितीच नव्हती आणि त्यावरून सभापती राम शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे नाराज झालेत, कारण की कामकाज सुरू झाल्यानंतरही मंत्री देखील नव्हते, सदस्यही सभागृहात उपस्थित नव्हते. कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात केवळ 4च मंत्री आणि 2 सदस्य समोर होते. हे पाहून सभापती नाराज झालेत. माझ्यापुढेच तो प्रश्न होता. उमाताई खापरेंपुढे आता मंत्री 4 उपस्थित आहेत आणि सदस्य एकही नाही, तर काय करायचं. म्हणजे बरं झालं आपण आले, त्यामुळे आपल्याला बोलायला मी संधी देतो. तर अधिवेशन संपत आलं तर यंदा विरोधी पक्षनेते पद रिक्तच राहणार काय, असाही सवाल उपस्थित झालाय. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय, पण सत्ताधारी पक्षांकडून जाधवांच्या नावाला विरोधाचे संकेत दिसून येत आहेत. जाधवांच्या नावाला भाजप आणि शिवसेनेचा विरोध आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. महाविकास आघाडी सरकारमध्ये भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष होते. भास्कर जाधवांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं. शिवसेना फुटीनंतर शिंदेंवरती टोकाची टीकाही भास्कर जाधवांनी केली होती. दोन्ही प्रमुख सत्ताधारी पक्षांकडून त्यामुळेच आता जाधवांच्या नावाला विरोध होतोय अशी शक्यता वर्तवली जाते. आणि यानंतर आता आपण वळतोय टॉप 50 कडे. बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करतोय सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरील परती संदर्भात.
कॅप्सूलमधून बाहेर पडताच सुनीता विल्यम्स यांनी कॅमेऱ्याकडे पाहत स्मित हास्य करत हात हलवला आणि हाय म्हटलं. 9 महिन्यांच्या दीर्घ अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीच्या वातावरणात परतण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होता. सुनीता विल्यम्स यांचा 62 तास 9 मिनिटं स्पेसवॉक त्यांनी केला. अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणूनही त्यांनी नवीन विक्रम केला. सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमचं 900 तास संशोधन झालं तर 150हून अधिक प्रयोग त्यांनी केले. Our next crew member here, that is none other than Sunny Williams. Big Some waves, some thumbs up, and some smiles. अंतराळवीरांचं स्वागत करण्यासाठी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत लिहिलंय, वचन दिलं, वचन पूर्ण केलं. अंतराळवीरांना घरी परत आणण्यासाठी नासाचं आणि स्पेसएक्सचं आभार. स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. या ऐतिहासिक क्षणावरती प्रतिक्रिया लिहिताना ते म्हणालेत की क्रू 9 टीमचा प्रवास यशस्वीपणे संपन्न झालाय. हे एक ऐतिहासिक मिशन ठरलंय. एलॉन मस्क यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली आहे. तर सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परतल्याचा जल्लोष गुजरातमध्ये करण्यात आला. गुजरातमधलं मेहसाणा हे सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव आहे. 9 महिने अंतराळात अडकलेली आपली भारत की बेटी परत आल्यामुळे गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. गावकऱ्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत जल्लोष केला. राज ठाकरेंच्या मनसेची 23 मार्चला नवी रचना होणार आहे. औरंगजेब आणि छाव्यावर सुद्धा पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या आहे असं खळबळजनक विधानच प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तसंच औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा आहे आणि 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपला जिंकायच्या आहेत असा मोठा दावा सुद्धा आंबेडकरांनी केलाय. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धाचा अखेर शेवट होणार आहे. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात 3 तास फोनवरून चर्चा झाली आहे. यानंतर पुतीन यांनी युक्रेनच्या ऊर्जा प्रतिष्ठानांवरती 30 दिवसांसाठी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनो सावधान, भविष्यात उन्हामुळे सर्वाधिक बळी जाणार आहेत. खास करून मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. उन्हामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे. वाढत्या उष्णतेचा जीवघेणा धोका वर्तवण्यात आला असून आता मुंबईसह 9 शहरांना अलर्ट देण्यात आलाय. वाढतं तापमान आणि आर्द्रतेमुळेच हीट इंडेक्स प्रचंड वाढणार आहे. शरीरावरती उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूचं प्रमाणही झपाट्यानं वाढू शकतं असा इशाराच अभ्यासकांनी दिलेला आहे. तर मुंबईसह नेमकं कुठल्या शहरांना धोक्याचा इशारा दिलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांना सुद्धा उष्माघाताचा उन्हामुळे मृत्यू होण्याचा अंदाज देण्यात आलाय. तर सुरत, फरीदाबाद आणि ग्वाल्हेरचाही यात समावेश आहे. कोटा, लुधियाना आणि मेरठ शहरांचंही नाव यात आहे. आणि यानंतर आता 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे, 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. एमपीएससीच्या उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध संवर्गातील एकूण 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आणि या महामार्गावरती टोलच्या रकमेत 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. तर फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल भरावा लागणार आहे. राज्यातील हजारो शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. शिक्षकांच्या प्रस्तावांवरती जुन्या पेन्शनविषयी 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय द्यावा असा आदेश हायकोर्टानं शिक्षण उपसंचालकांना दिलाय.
पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती आजपासून सुरू झाली आहे आणि या दरम्यान पोलिसांचं अकार्यक्षम व्यवस्थापन पाहायला मिळत आहे. पहाटे रांगेत असलेल्या मुलींचे हाल होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. काही लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या आणि त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाली. मुलींचा पाय बिलकुल लटकला असेल. फक्त विद्यार्थी येतील आतमध्ये, भरती करता आलेले उमेदवार आतमध्ये चला. कोणाच्या पाठून बिलकुल नाही. मुंबईकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे, कारण पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार आहे. अधिवेशन संपताच राज्य सरकार या संदर्भात निविदा काढेल आणि त्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंतांनी विधान परिषदेत दिली आहे. मरीन ड्राईव्हवरती समुद्रात अनोळखी इसमाचा मृतदेह सापडलाय. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गात मालवण तहसीलमध्ये आता कालावल खाडीपात्रामध्ये अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्या ग्रामस्थांनी पकडल्या आहेत. त्यानंतर त्या प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. तसंच त्यांच्यावरती कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. नंदुरबारमध्ये रंगपंचमीनिमित्त जगदंबा देवी अवताराची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा या मिरवणुकीची सांगता झाली, तर या मिरवणुकीला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते.